नमो नमः छात्रः। द्वादशी कक्षा संस्कृतम आल्हादः यामध्ये आज आपण द्वितीय मंडलम याविषयी चर्चा करत आहोत। द्वितीय मंडलमधलं प्रथमः पाठः क्षणं मनोविनोदनम याविषयी आपण चर्चा करत होतो। यामधील एकूण 7 श्लोक आपण अभ्यासलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याचा काय करणार आहोत तर भाषाभ्यास पाहणार आहोत। त्या भाषाभ्यासामध्ये पहिला जो भाग आहे, पहिला प्रश्न किंवा त्याला कृती म्हणतात, माध्यम भाषया ससंदर्भम स्पष्टीकृत हा पहिला भाग आहे। परंतु आज सध्या तो पाहणार नाहीत आपण, तर कृत्या कशा विचारल्या जातील त्या कृतीबद्दल आपण चर्चा करणार आहोत। त्याच्यातली दुसरी जी कृती आहे म्हणजे उचितम कारणम चित्वा वाक्यानि पुनर्लिखत अशी कृती विचारली जाते। पण ही कृती विचारत असताना विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस कृतीपत्रिका येणार आहे त्या पत्रिकेमध्ये आपल्याला 3 ते 4 श्लोक दिले जातील। त्याच्यावर आधारित कृतीपत्रिका असेल। पहिला प्रश्न ती पहिली कृती असेल। तर त्या कृतीमध्ये असं विचारलेलं आहे, उचितम कारणम चित्वा वाक्यानि पुनर्लिखत। हे लिहित असताना ते जे वाक्य आहे त्या श्लोकामध्ये दिलेलं असतं। त्या श्लोकामध्ये उत्तर पाहून आपल्याला लिहायचं आहे। त्याचे पर्याय पण दिलेले आहेत। तर पहिला जो प्रश्न आहे, पहिली जी कृती आहे विचारलेली, याच्यामध्ये श्लोक क्रमांक 2 मधील आहे। याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा। पहिला प्रश्न, वायुना याचकः न नियते यतः डॅश डॅश, म्हणजे इतर रिकामी जागा सोडलेली आहे। कारण काय विचारले, म्हणजे याचा अर्थ काय, वाऱ्याने याचकाला का बरे घेऊन गेले नाही, कारण असं म्हटलेलं आहे। त्याला 2 पर्याय दिलेले आहेत। 2 पर्यायापैकी एक पर्याय निवडायचा आहे। काय आहे कारण बघूया। अ, याचकः वायुना सह गंतुम न इच्छति। दुसरं जे आहे ब, याचकः वायुम किम अपि याचते इति वायुः बिभेति। असे 2 पर्याय दिलेले आहेत। पण याचं जे पर्याय आहे दुसरं बरोबर आहे। याचकः वायुम किमापि याचते इति वायुः बिभेति, अशा पद्धतीचं याचं उत्तर आहे। दुसरं बरोबर आहे। पण परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्रांनो बरेचसे विद्यार्थी काय करतात, फक्त हे बचंच उत्तर लिहितात। तर तसं करायचं नाही विद्यार्थी म्हणून। आपल्याला काय सांगितलेलं आहे, वाक्यम पुनर्लिखत, पुन्हा लिहायचं आहे। तर मग उत्तर कसं आलं पाहिजे आपलं, वायुना याचकः न नियते यतः याचकः वायुम किमापि याचते इति वायुः बिभेति, अशा पद्धतीनं लिहायचं। आणि वाटलंच त्याला अधोरेखित जर केलं तर खूप चांगलं आहे। ते परीक्षकाला तपासण्यासाठी सोपं जाईल। याचं उत्तर वरचे जे श्लोक दिलेले आहे त्या श्लोकामध्येच आहे। आता पुढचा जो प्रश्न आहे 3ऱ्या श्लोकावर आधारित आहे। कविः दारिद्र्यम नमति यतः, म्हणजे कवी काय करतो तर दारिद्र्याला नमस्कार करतो। कारण त्याचे 2 पर्याय आहेत। अ, दारिद्र्यम नाम काचित देवता। ब, दारिद्र्यात सह सिद्धः जातः। याचं उत्तर पण ब हे काय आहे तर बरोबर आहे। मग परीक्षेमध्ये आपण उत्तर लिहित असताना कसं लिहायचं, कविः दारिद्र्यम नमति यतः दारिद्र्यात सह सिद्धः जातः। हे उत्तर काय आहे तर बरोबर आहे आणि त्याला अधोरेखित केलं तर खूप चांगलं आहे। तिसरी जी कृती आहे त्याच्यामध्ये ते 4थ्या श्लोकावर आधारित आहे। स्तुतिकन्या असतः न विवहती यतः, म्हणजे स्तुतिकन्या जी आहे ते सज्जन म्हणजे जे दुर्जन आहेत, असत म्हणजे दुर्जन आहे, त्यांच्यासोबत विवाह करत नाही। कारण स्तुतिकन्यायै असंतः न रोचन्ते, स्तुतिकन्यायै विवाह एव न रोचते। तर याचं उत्तर काय आहे, अ हे उत्तर बरोबर आहे। म्हणजे काय तर स्तुतिकन्यायै असंतः न रोचन्ते। पण उत्तर कसं आलं लिहायचं आहे, स्तुतिकन्या असतः न विवाहती यतः स्तुतिकन्यायै असंतः न रोचन्ते। हे उत्तर काय आहे, अशा पद्धतीनं उत्तर लिहायचं आहे। पुढे जाऊया आपण। पुढचं काय आहे तर 4था हा 7व्या श्लोकावर आधारित आहे। समुद्रः पीतांबराय विष्णवे स्वकन्यां ददौ
यतः म्हणजे समुद्राने पितांबराय म्हणजे पिवळे वस्त्र धारण करणारा कोण आहे? विष्णू. ते दोघांचं पण नावं दिले, पितांबर आणि विष्णू एकच. पितांबर पिवळे वस्त्र धारण करणारा, त्यांना स्वकन्याम ददो स्वतःची मुलगी दिली. यतः कारण पितांबरम विष्णोः धनसंपन्नतां सूचयति समुद्राय पीतवर्णः अतीव रोचते. याच्यामध्ये पण हे काय आहे तर बरोबर आहे. म्हणजे पितांबरम विष्णोः धनसंपन्नतां सूचयति. मग उत्तर कसं होईल? समुद्रः पितांबराय विष्णवे स्वकन्यां ददो यतः पितांबरम विष्णोः धनसंपन्नतां सूचयति. हे उत्तर काय आहे तर बरोबर आहे. पुढचं जे आहे पाचवा, सखी स्वपतीं चतुरतरम मन्यते यतः. म्हणजे सखी म्हणजे ती एक मैत्रीण आहे, दुसरी स्वपती म्हणजे स्वतःच्या पतीला, चतुरतरह म्हणजे ते जे दोन आहेत ना पती, त्या दोघींची तुलना चालू होती ती एकमेकींची, तर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ म्हणजे अतिशय चतुर, अधिक हुशार असं म्हणण्याते म्हणजे मानते. यतः कारण सांगितलेलं आहे, त्याचे दोन पर्याय दिलेले आहेत, दोनपैकी एक निवडायचं आहे आपल्याला. सह स्वयं लिखती तत्परो न वाचयति. ब आहे सह स्वयं लिखती स्वयं न वाचयति. तर याचं उत्तर काय आहे तर ब बरोबर आहे. काय आहे तर सह स्वयं लिखती स्वयं न वाचयति हे उत्तर बरोबर आहे. पण लिहित असताना सखी स्वपतीं चतुरतरम मन्यते यतः सह स्वयं लिखती स्वयं न वाचयति हे काय आहे तर उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने त्याचं उत्तर लिहायचं आहे. तर हा झाला दुसरा प्रश्न. तिसरी जी कृती आहे, उचितम वाक्यांशम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. हे पण देत असताना त्या ठिकाणी श्लोक दिलेला असतो, वाक्यांश आहे, त्याच्यातून पाहून ते उत्तर लिहायचं आहे. बघूया काय आहे वाक्यांश. उष्ट्राणाम विवाहेषु रिकामी जागा दिलेली आहे. म्हणजे हा श्लोक कुठला आहे तर हे जे प्रश्न आहे तो पहिल्या श्लोकातला आहे. त्याच्यामध्ये गर्धभः रूपम प्रशंसन्ति गर्धभः ध्वनिम प्रशंसन्ति. तर याचं रूप काय आहे, याचं उत्तर काय आहे तर पहिलंच उत्तर आहे गर्धभः रूपम प्रशंसन्ति. पण उत्तर कसं लिहायचं? उष्ट्राणाम विवाहेषु गर्धभः रूपम प्रशंसन्ति. त्या गर्धभः रूपम प्रशंसन्तीला काय करायचं आहे तर अधोरेखन करणं आवश्यक आहे. ते केल्यानंतर जरा ते उत्तर लिहित असताना उत्तर लिहिलेलं हे आपल्याला ठळक कळून जातं, म्हणून ते अधोरेखन आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढे जाऊया. पुढे काय दिलेलं आहे? उचितम शब्दम चित्वा चतुष्कोणम पूरयत. जे हा नवीनच आहे प्रश्न. 10वीला तुम्हाला असा प्रकारचा प्रश्न विचारलेला नव्हता, त्याच्यामुळे तुम्हाला जरा वेगळा नवीन वाटतो. पण काही नाही, सोपं आहे. तिथं श्लोक दिलेले असतात, त्या श्लोकामधूनच ते उत्तर लिहायचं आहे. या ठिकाणी चौकोट दिलेले आहे, त्या चौकोनामध्ये लिहायचं आहे. उत्तर काय आहे ते बघूया आपण. तर पहिलं जे आहे, वायुना असो न नीतः, आणि चौकोन दिलेलं आहे, त्या बॉक्समध्ये लिहायचं आहे. हा जो प्रश्न आहे वायुना असो न नीतः, तर हा जो प्रश्न आहे तो दुसऱ्या श्लोकातला आहे. तर त्याचं उत्तर काय आहे तर याचकः हे उत्तर त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. सद्भ्यः एषा न रोचते. हा पण श्लोक हे जे वाक्य आहे वाक्यांश चौथ्या श्लोकातला आहे. कोण तर स्तुती किंवा स्तुतिकन्या असं लिहिलं तर ते उत्तर बरोबर आहे. समुद्रेन पितांबरम वीक्ष दत्ता. हा जो प्रश्न आहे तो 7व्या श्लोकातला आहे. तर त्या चौकोनामध्ये काय येणार? स्वकन्या किंवा लक्ष्मी या दोन्हीपैकी एक लिहिलं तरी चालेल. चौथं, उष्ट्राणाम गर्धभ विषये प्रशंसोद्गारः. हा श्लोक हे पहिल्या श्लोकातील हा प्रश्न आहे. तर याच्यातलं उत्तर काय येणार तर अहोध्वनिही हे उत्तर त्या ठिकाणी त्या चौकोनामध्ये येणार आहे. तर अशा पद्धतीनं हे चौथा प्रश्न इथं संपलेला आहे. 5व्या प्रश्नाकडे जाऊया, किंवा 5वी कृती आहे पुस्तकातली, पण आपण सुरुवातीची कृती आपण घेतलेली नाही संदर्भ, तर ते नंतर घेणार आहोत. तर इथं 5वी जी आहे, पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. म्हणजे पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, बरेच जण काय करतात तर फक्त उत्तर लिहितात आणि पूर्ण गुणाची अपेक्षा करतात. कधीतरी त्या ठिकाणी अर्धा गुण मिळतो आणि आपले गुण कमी होतात. असं होऊ नये म्हणून आपण काय करायचं, त्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचं आहे. पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत म्हणजे पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचं आहे. हे लिहित असताना
त्या ठिकाणी वरती तुम्हाला श्लोक दिलेला असेल आणि त्या श्लोकावर आधारितच हे प्रश्न असतील, म्हणून खूप सोपं आहे. आणि प्रश्न लिहित असताना प्रश्न वाचत असताना त्या ठिकाणी कशा पद्धतीनं प्रश्न विचारलेला आहे त्याच्याकडे लक्ष द्या. तो मेन जो भाग आहे, किम सर्वनामाचं रूप जास्त प्रमाणामध्ये वापरलं जातं आणि त्याच्यावरूनच काय करतात तर आपल्याला उत्तर पण समजून जातं. त्याच्यामुळे त्याच्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. तर पहिला जो प्रश्न आहे तो बघूया याच्यामध्ये काय दिलेला आहे. तो पहिला जो प्रश्न आहे, दरिद्रः कविः किं पश्यति, हा जो प्रश्न आहे तिसऱ्या श्लोकातला आहे. बहुदारिद्र्य वगैरे त्याच्यातला आहे. तर याचं उत्तर काय लिहायचं, किम म्हणजे किमवर आधारित प्रश्न आहे, म्हणजे तिथून प्रश्न तयार झाला, मग उत्तर त्याच ठिकाणी लिहायचं आहे आपल्याला. मग उत्तर दरिद्रः कविः, त्या किमच्या जागी सर्वं जगत पश्यति, अशा पद्धतीने त्याचं उत्तर येतं. मग पूर्ण वाक्यामध्ये दरिद्रः कविः सर्वं जगत पश्यति अशा पद्धतीनं उत्तर लिहिणं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न जो आहे तो दुसऱ्या श्लोकावर आधारित आहे. तुलादपि कह लघुः, म्हणजे तुला गवतापेक्षा काय लघु आहे का, तर तुलादपि याचकः लघुः, हे त्या श्लोकामध्ये उत्तर आहे. तिसरा जो प्रश्न आहे तो पहिल्या श्लोकावर आधारित आहे. केशां विवाहेषु गर्दभाः गीतं गायन्ति, म्हणजे कोणाच्या विवाहामध्ये लग्नामध्ये गाढव काय करतात तर गीत म्हणतात, त्याच्याविषयी दिलेलं आहे. तर उत्तर काय होईल, केशां, तर उष्ट्राणां विवाहेषु गर्दभाः गीतं गायन्ति, हे उत्तर ते बरोबर आहे. पूर्ण वाक्यामध्ये अशा पद्धतीने उत्तर लिहिणं गरजेचं आहे. का कौमारं वहति, कोण कौमार्य वाहत आहे, तर हा जो श्लोक आहे, हा जो प्रश्न आहे तो श्लोक क्रमांक 4 मधला आहे. तर स्तुतिकन्या कौमारं वहति असं त्या ठिकाणी उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. पण लिहिणं अशाच पद्धतीनं लिहा उत्तर. पुढचा प्रश्न आहे तो श्लोक क्रमांक 6 वर आधारित आहे. प्रथमाया सख्याः भरतः कीदृशः, म्हणजे पहिल्या मैत्रिणींचा पती कशा पद्धतीचा होता. तर प्रथमाया सख्या भरता चतुरः, अशा पद्धतीने त्याचं उत्तर लिहायचं आहे. 6वा प्रश्न आहे, समुद्रः दिगंबरं वीक्ष किं ददो, हा श्लोक क्रमांक 7 वर आधारित आहे. तर समुद्राने दिगंबरं वीक्ष, दिगंबर म्हणजे शंकराला पाहून काय दिलेलं आहे, तर समुद्रः दिगंबरं वीक्ष विषम ददो, अशा पद्धतीने याचं उत्तर लिहायचं आहे. हे पूर्ण वाक्यानं उत्तरम लिखत हा प्रश्न संपलेला आहे. पुढचा जो प्रश्न आहे, वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम लिखत. या ठिकाणी पण बरेचसे विद्यार्थी काय करतात, थोड्याफार चुका करतात, न कळत होतात, पण अशा करायच्या नाहीत. आपण याच्याकडे आपण लक्ष देऊया. आपण तर काय करायचं, तर वाक्य लिहायचं येते काय विचारलेलं आहे परीक्षेमध्ये, आणि त्याचं सत्य आहे का सत्यम आहे का असत्यम आहे ते लिहायचं आहे. बरेचदा काय होतं, असत्यमवर त्या ठिकाणी अनुस्वार दिलेला असतो, पण ज्यावेळेस उत्तर लिहितो त्या ठिकाणी म हलंत लिहायचं, कारण की वाक्याच्या शेवटी म हलंत लिहितो आणि पुढे जर स्वर असेल तर आपण काय करत असतो, म हलंत लिहित असतो, आणि पुढे जर व्यंजन असेल तर अनुस्वार देतो. हा नियम आपणाला माहितीच आहे. तर बघूया पहिला जो प्रश्न आहे, याच्यासाठी पण काय केलेलं असतो, परीक्षेमध्ये श्लोक दिलेला असतो, त्या श्लोकावर आधारित असतो. म्हणजे प्रत्येकाला एक एक श्लोक देतात असं नाही, तर सलग काय करतात, एकत्रित 2-3-4 श्लोक दिलेले असतात, त्याच्यावर आधारित हे प्रश्न आहेत. तर हा जो प्रश्न आहे तो दुसऱ्या श्लोकावर आधारित आहे. बघूया काय आहे. याचकात तुलह लघुतरह अस्ति, तर याचं उत्तर काय आहे, असत्यम. दुसरा जो प्रश्न आहे याच्यामधला तो तिसऱ्या श्लोकावर आधारित आहे. कविः दारिद्र्यस्य प्रसादात सिद्धः जातः, हे काय आहे, तर सत्यम आहे. गर्दभानां विवाहेषु उष्ट्रः गीतं गायन्ति, म्हणजे गाढवाच्या लग्नामध्ये विवाहामध्ये उष्ट्र म्हणजे उंट गीत गातात, हे काय आहे, तर वाक्य असत्यम आहे. श्लोक क्रमांक 1 वर आधारित आहे. पुढचा जो प्रश्न आहे किंवा कृती आहे ती श्लोक क्रमांक 4 वरची आहे. तर स्तुतिकन्यायै संतः न रोचन्ते, स्तुतिकन्येला संत सज्जन लोक आवडत नाहीत असं म्हणत आहे. तर हे काय आहे, असत्यम आहे. मग याचं उत्तर काय लिहायचं, असत्यम. म्हणजे अगोदर काय करायचं, ते जे वाक्य दिलेलं आहे ते वाक्य लिहायचं आणि ते सत्य आहे का सत्य आहे ते लिहायचं. पण बरेचसे विद्यार्थी काय करतात, वाक्य
असत्यम दिलेलं असतं, त्याचं उत्तर असत्यम लिहायचं असतं, परंतु ते वरचं जे वाक्य आहे ते वाक्य लिहित असताना त्याला सत्य करतात, म्हणजे वाक्यामध्ये परिवर्तन करतात. असं अजिबात करायचं नाही. वाक्य जशाला तसं लिहायचं, त्याच्या खाली सत्यम असत्यम काय आहे ते लिहायचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाऊया आपण. पुढचा जो प्रश्न आहे किंवा पुढची जी कृती आहे, रेखांकितम पदम अधृत्य प्रश्न निर्माणम कुरुत. रेखांकित पद जे आहे त्याला त्याला समजून काय करायचे आहे तर प्रश्न निर्माण करायचे आहेत. या ठिकाणी किम सर्वनामाचं रूप जास्त प्रमाणामध्ये वापरलं जातं. किम सर्वनाम आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. किम पुल्लिंगम, स्त्रीलिंगम, नपुंसकलिंगम हे इयत्ता 8वीमध्ये आपण सर्वनाम अभ्यासलेलं आहे. तरी पण आज त्याच्याकडे जरा पाठांतराकडे लक्ष द्या, त्याच्यानुसार त्याचं रूप आहेत. पहिला जो प्रश्न आहे श्लोक क्रमांक 2वर आधारित आहे. तृणात तुलह लघु. इथं तृणातला अधोरेखन केलेलं आहे. तृणाचं रूप काय आहे तर पंचमी स्वरूप आहे. मग पुल्लिंगी पंचमी एकवचन काय आहे तृणात. मग किमचं पुल्लिंगी प्रथम पंचमी एकवचन काय होईल कस्मात. मग उत्तर काय येणार कस्मात तुलह लघु. आणि नंतर काय करायचं तर प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं आहे. आपल्याला प्रश्न निर्माण करायचा आहे म्हणून त्या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह दिलं. गर्धभः उष्ट्राणाम विवाहेषु गीतम गायन्ति. पहिल्या श्लोकातलं आहे हे. या ठिकाणी गर्धभाला काय केलेलं आहे तर अधोरेखित केलेलं आहे. गर्धभः, गर्धभौ, गर्धभः पुल्लिंगी प्रथमा बहुवचन आहे. मग किम सर्वनामाचं पुल्लिंगी प्रथमा बहुवचन काय होईल कह, कौ, के. म्हणजे काय होईल तर के उष्ट्राणाम विवाहेषु गीतम गायन्ति. आणि पुढे काय करायचं आहे प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं आहे. पुढची कृती आहे तिसरी. स्तुतीही सद्भ्यः न रोचते. सद्भ्यला काय केलेलं आहे तर अधोरेखन केलेलं आहे. हा चौथ्या श्लोकातला भाग आहे. तर सद्भ्यः चतुर्थी बहुवचन आहे म्हणून किमचं चतुर्थी बहुवचन काय होणार केभ्यः. मग उत्तर काय होईल स्तुतीही केभ्यः न रोचते आणि प्रश्नार्थक चिन्ह. पुढचं जे आहे 7व्या श्लोकावर आधारित आहे प्रश्न किंवा कृती. लक्ष्मी वासोविहीनम विजहतीही. त्या लक्ष्मीला काय केलेलं आहे तर अधोरेखित केलेलं आहे. लक्ष्मी स्त्रीलिंगी प्रथमा एकवचन आहे म्हणून किम सर्वनामाचं स्त्रीलिंगी प्रथमा एकवचन काय होणार तर का वासोविहीनम विजहाती. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण प्रश्न निर्माण केलेला आहे आणि त्याच्यापुढे प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं आहे. पुढची जी कृती आहे सर्वनामस्थाने नामस्थाने सर्वनाम प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत. म्हणजे समजा सर्वनामाला अधोरेखित केलं असेल तर कंसामध्ये काय केलं असतं नाम दिलेलं असतं, ते नाम त्या सर्वनामाच्या जागी वापरायचं असतं. किंवा समजा एखाद्या नामाला अधोरेखित केलेलं असतं तर कंसामध्ये काय केलेलं असतं सर्वनाम दिलेलं असतं, तर त्या नामाच्या जागी ते सर्वनाम वापरायचं असतं. पण वापरत असताना काय करायचं तर त्याचं जे वचन लिंग विभक्ती आहे त्याच्यानुसारच त्याचं काय करायचं तर ते रूप वापरायचं असतं. ह्या गोष्टीकडे लक्ष द्या म्हणजे खूप सोपं होऊन जाईल. पहिला जो भाग आहे पहिला याच्यातली कृती आहे तिसऱ्या श्लोकावर आधारित आहे. नमः तुभ्याम. याच्याबद्दल आपण चतुर्थीची अपेक्षा असते वगैरे ते आपण पाहिलेलं होतं ज्यावेळेस श्लोक पाहत होतो त्यावेळेस. तुभ्यमला अधोरेखित केलेलं आहे आणि कंसामध्ये दारिद्र्य दिलेले आहे. मग दारिद्र्य दिल्यानंतर तुभ्यम काय आहे तर चतुर्थी एकवचनाचं रूप आहे. तर मग दारिद्र्याचं चतुर्थी एकवचन काय होईल दारिद्र्याय. वाक्य काय होईल मग नमः दारिद्र्याय. नंतर पुढचं जी कृती आहे ते श्लोक क्रमांक 2वर आधारित आहे. वायुना न नीतः असो. मग या ठिकाणी असोचं काय आहे तर प्रथमाचं रूप आहे, प्रथमा एकवचन आहे. तर त्या ठिकाणी कंसामध्ये याचक दिलेलं आहे, याचकचं रूप वापरायचं आहे. प्रथमा एकवचन याचकः. मग काय होईल तर वायुना न नीतः याचकः असं तयार होईल. नंतर पुढचा जो श्लोक पुढचं जी कृती आहे ते 4थ्या श्लोकावर आधारित आहे. असंतः आश्रय न रोचन्ते. आश्रयला अधोरेखित केलेलं आहे. आश्रय काय आहे तर इदम स्त्रीलिंगी सर्वनामाचं चतुर्थी एकवचन आहे. कंसामध्ये स्तुतिकन्या दिलेलं आहे. त्या स्तुतिकन्याचं मग चतुर्थी एकवचन काय होईल मालायै. मग काय होणार तर स्तुतिकन्यायै. मग उत्तर कसं येईल असंतः स्तुतिकन्यायै न रोचन्ते. अशा पद्धतीनं या ठिकाणी हे जे सर्वनाम आहे त्या ठिकाणी आपण नाम वापरलेलं आहे. चौथा जो कृती आहे ते 7व्या श्लोकावर आधारित आहे. लक्ष्मी वासोविहीनम विजहातीही. वासोविहीनमला अधोरेखित केलेलं आहे. त्या ठिकाणी एतद
सर्वनामाचं रूप वापरायचं आहे तर एतम होईल, म्हणजे लक्ष्मी ही एतम विजहाती अशा पद्धतीनं त्याचा आपणाला त्या ते वाक्य तयार होईल. पुढचा जो भाग आहे आपण पुढच्या भागाकडे जाऊया. पद्यांशात विशेषणम चिनोत, म्हणजे तो जे श्लोक दिलेले आहेत त्याच्यातून आपल्याला विशेषण शोधायचे आहेत. या ठिकाणी काय केलेलं आहे तर विशेष्य दिलेले आहेत. जो पहिलं जे विशेष्य दिलेलं आहे तुलह श्लोक क्रमांक 2 मधला आहे. तर तुलहचं जे काय आहे विशेषण लघुतरह. नंतर 6व्या श्लोकातला दिलेला आहे भरता. भरता कसा दिला आहे तर ते त्याचं विशेषण काय आहे चतुरः. पुढचं जे आहे ते 4थ्या श्लोकातलं आहे कौमारम दुर्निवारम. नंतर 7व्या श्लोकावर आधारित आहे पुढचं वासह तर प्रधानम. असे या पद्धतीनं त्याचे काय आहेत तर विशेषणं आपण शोधलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, संधीविषयी आपण ज्यावेळेस आपण श्लोक पाहत होतो त्याच्याबद्दल संधीविषयी बरीचशी चर्चा केलेली आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे. संधी तालिकाम पूर्यात ही जी संधी आहे 6व्या श्लोकावर आहे पहिली. यल लिखती यत अधिक लिखती, तचा ल कसा होतो त्याच्याबद्दल आपण सविस्तर पाहिलेलं आहे. तर इथं संधी विग्रह यत अधिक लिखती. पश्याम्यहम तर पश्यामी अधिक अहम या ठिकाणी त्याचं रूप होईल. नंतर पुढे जे दिलेलं आहे रिकामी जागा सा अधिक असंतः अधिक अपि. तर सा नंतर काय येतं अवग्रह, कारण त्या अचा अवग्रह झाला. हे कसं झालं त्या आपण ज्यावेळेस संधी श्लोक पाहत होतो त्यावेळेस मी सांगितलेलंच आहे. सा संतो अवग्रह चिन्ह आणि पी अचा लोप झाला आणि त्या ठिकाणी अवग्रह झालेला आहे म्हणून सा संतोपी असं या ठिकाणी त्याची संधी होईल. नंतर पुढे जाऊया आपण पृथक्करणम कुरुत. याच्यामध्ये जाल रेखाचित्रम पुरेयत असं दिलेलं आहे. ही जे जाल रेखाचित्रम आहे ते 7व्या श्लोकावर आधारित आहे. समुद्रः ददौ 2 गुणासाठी असतो, कारण की अर्ध्या गुणाची 4 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी कस्मै किम, कस्मै कोणाला, किम म्हणजे काय दिलं. तर समुद्राने कोणाला काय दिलं विष्णवे किंवा पितांबराय काय दिलं स्वकन्याम किंवा लक्ष्मी असं म्हणायचं आहे. त्या ठिकाणी स्वकन्याम म्हटलं तरी चालते किंवा लक्ष्मी असं म्हटलं तरी चालतंय. दुसरं काय दिलं आहे शंकराय किंवा दिगंबराय काय दिलं विषम. अशा पद्धतीने ते 2 रिकाम्या जागा 4 रिकाम्या जागा भरायच्या आहेत आणि त्या ठिकाणी 2 गुण घ्यायचे आहेत. नंतर 5व्या श्लोकावर आधारित दिलेलं आहे कवी प्रयुक्तानी समासनामानी. कवीनं काय केलेलं आहे तर सांगितलेले समासाची नावं. पहिल्या याच्यामध्ये तत्पुरुषः, नंतर द्वंद्वः, द्विगुः आणि अव्ययीभावः. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो याचा काय झाला तर भाषाभ्यास झालेला आहे. याच्यामध्ये उपक्रम दिलेला आहे. उपक्रम आता तुम्ही सोडवायचा आहे. विनोदपराणी अन्यानी सुभाषितानी अनिविशत. विनोदावर आधारित दुसरे श्लोक काय सुभाषित जे आहेत ते तुम्ही शोधायचे आहेत आणि ते लिहायचे आहेत. सुभाषितानी संवाद रूपेण लिखत. हे जे सुभाषित आहे ते संवाद रूपाने लिहायचे आहे. जसं ते 2 संवाद काय काय दिलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्यानुसार लिहायचं आहे. सुभाषितानी कंठस्थी कुरुत अशा पद्धतीने सांगितले, म्हणजे हे तुमच्यासाठी कृती दिलेला आहे. उपक्रम आहे तो उपक्रम सोडवायचा आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो पहिला जो पाठ होता आपला द्वितीय मंडलमधला क्षणम मनोविनोदनम या ठिकाणी आज संपलेला आहे. याच्या अगोदर आपण सुरुवातीला श्लोक पाहिले, श्लोकामध्ये बरीचशी चर्चा केलेली आहे. त्याच्यानंतर आपण याचा भाषाभ्यास पण पाहिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इथंच थांबूया आपण. धन्यवाद.